बहुजन हक अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आज तुम्ही या ठिकाणी बसलेला आहे आणि तुमची काय मागणी होती आणि कितवा दिवस झालेला आहे? बघा, आम्ही बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य मोहन चंद्रशेखर थळंगे शहर जिल्हा कार्याध्यक्ष। यापूर्वी आम्ही संबंधित महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांत, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अप्पर तहसीलदार, पोलीस प्रशासन व संबंधित जेवढे बी कार्यालय आहेत त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला होता। तर हे जे वाळू उत्खनन चालू आहे, शासनाने जे निलाव काढला, तर शासनाच्या GR प्रमाणे व त्यांच्या नियमाप्रमाणे ते उत्खनन होत नाही। तर वाळू उत्खनन शासन नियम मनुष्यबळाच्या सहाय्याने वाळू उत्खनन करण्याची परमिशन आहे। तर तसं न करता JCP, पोकलेन, यारी नावाचं एक यंत्र आहे, त्या यारी नावाच्या यंत्राने मोठ्या प्रमाणात दिवस रात्र उत्खनन चालू आहे। शासनाने नियमाच्या हिशोबाने 6 ते 6 सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उत्खनन करण्याची परमिशन दिलेली आहे व ठराविक मुदत व प्रमाणाच्या आतमध्ये ते वाळू उत्खनन करण्याची परमिशन आहे। हे लाखो बरास वाळू बेकायदेशीर उत्खनन करून शासनाच्या नियमाला बदल दिले असल्यामुळे 17 जून 2026 रोजीपासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही। आपण तहसीलदार आणि तिथल्या जे तलाठी प्रांत यांना पत्रावर दिलं होतं का? तलाठी सर्कलवर संबंधित जेवढे आहेत सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। यामध्ये सर्कल, मंडळ अधिकारी, तलाठी व अप्पर तहसीलदार त्याच्यामध्ये दोषी आढळून येण्याची शक्यता आहे आणि हेच दोषी आढळणार आहे त्याच्यामध्ये। तुमची आता पुढची भूमिका काय होईल? तुम्ही या ठिकाणी आंदोलन बसलेलं आहे, आज तुमचा दुसरा दिवस आहे। आमच्या जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची आमची तयारी आहे। पुणे, मुंबई इथे आम्ही आंदोलन करणार।